होतो. आता नेक्स्ट बघूया. Consider the following airports in the recent past. Okay, in the recent past, which of the above have been constructed as greenfield projects? Okay, आता ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्स मध्ये होऊ शकते त्याच्या अगोदर काही दुसरे पण एअरपोर्ट साठी हे करत असतील, राईट. पण आपल्याला क्वेश्चन काय विचारलंय, रिसेंट पास्ट मध्ये, म्हणजे जवळपास 1.5 इयर मध्ये काय झालंय. आणि त्यासाठी सुद्धा यू कॅन सी की जर तुम्ही करंट अफेअर्सच्या हे असणार तुम्ही अवेअर, तर त्यामध्ये तुम्हाला इथे आन्सर मिळेल. आणि याचा आन्सर हे आहे, मी जेव्हा आपली क्लास घेणार तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये प्रत्येक न्यूजपेपर आर्टिकल देणार आहे. आता हे फक्त इंट्रोडक्शन क्लास आहे म्हणून, आणि त्यामध्ये आपल्याला खूप काही पण कव्हर करायचं आहे, तर मी तुम्हाला काही गोष्टी शॉर्टमध्ये पण सांगणार आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. कन्सिडर फॉलोइंग प्रॉपर्टीज इन्क्लुडेड इन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट रिलीज्ड बाय युनेस्को. ओके, कुठल्या प्रॉपर्टीज आहेत जे वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये लिस्ट केले आहे. इथे ऑप्शन्स आहे, आणि हाऊ मेनी ऑफ द अबव प्रॉपर्टीज वर इन्क्लुडेड इन 2023. अगेन हे करंट अफेअर्स क्वेश्चन आहे, राईट. तर तुम्हाला याच्यासाठी सुद्धा न्यूजपेपर रीड केलं असतं तर तुम्हाला यातलं ऑप्शन माहिती असतं, राईट. नेक्स्ट बघूया. Which of the following was the latest inclusion in the intangible cultural heritage list of UNESCO, right? हे पण लेटेस्ट इन्क्लुजन आहे, म्हणजे 1 इयर 1.5 इयरच टॉपिक असेल, राईट. तर यामध्ये तसं तर गरबा डान्स हे यांचा आन्सर आहे, बट याचा पण आपण न्यूजपेपर आर्टिकल नंतर बघणार, नेक्स्ट जेव्हा आपला क्लास स्टार्ट होणार तेव्हा. आणि आपण प्रत्येक पीवायक्यूजचे आपण असे न्यूजपेपर आर्टिकल बघू. आणि आता तुम्हाला 3-4च आपण क्वेश्चन केले, पण तरी तुम्हाला एक माहिती झालं असेल की जो पेपर सेट करत आहे त्याचा माइंडसेट काय आहे आणि तो कशा प्रकारचे प्रश्न विचारत आहे, तर आपल्याला काय वाचायचं आहे हे जर आपल्याला 3-4 क्वेश्चन मध्येच माहिती झालं असेल, तर जेव्हा आपण डिटेलमध्ये ऑलमोस्ट 10 इयर्सचे क्वेश्चन पेपर्स बघणार तेव्हा तुम्हाला खूप क्लिअर होणार की काय विचारत आहे, तुमच्याकडून काय एक्सपेक्टेशन आहे जो एक्झाम सेट करताय त्याचे. आणि तुम्ही फक्त जेव्हा ते फिल्टर करून वाचणार, तुमचं कंटेंट कमी होणार आहे, तुम्ही अनवॉन्टेड गोष्टी कमी वाचणार आहे. ओके, आणि तुमचं वारंवार ते रिव्हिजन झाल्यानंतर यू कॅन इझिली क्लिअर द एक्झाम, राईट. आता हे एक क्वेश्चन बघूया. विथ रेफरन्स टू द perfluoroalkyl PFAS that are used in making many consumer products, consider the following statements. आता हे जे स्टेटमेंट्स आहेत ते आपण एक एक रीड करूया. They are found widespread in the drinking water, food and food packaging materials. म्हणजे हे जे सबस्टन्स आहे ते ड्रिंकिंग वॉटर, पाण्यामध्ये आपण जे खात असतो ते, किंवा खाण्यामध्ये जे पॅकिंग करण्याचं जे सबस्टन्स युज करतात त्यामध्ये मिळलं जाते. हे बरोबर आहे का? नेक्स्ट आहे की दे आर नॉट इझिली डिग्रेडेड इन द एन्व्हायरमेंट. ओके, आणि तिसरं आहे की पर्सिस्टंट एक्सपोजर, म्हणजे जर आपलं एक्सपोजर होत असेल ह्या कॉन्स्टंटली या सबस्टन्सला, तर आपल्या बॉडीमध्ये बायो अक्युम्युलेशन होणार, म्हणजे ते आपल्या बॉडीमध्ये, कारण ते नॅचरली डिग्रेड होत नाहीये तर ते अक्युम्युलेट होत जाणार, जमा होत जाणार आपल्या बॉडीमध्ये, राईट. आणि त्याचे आपल्याला कॉन्सिक्वेन्सेस होणार आहेत. तर ते याच्या रिलेटेड आपण न्यूजपेपर आर्टिकल बघूया. IIT Madras study reveals presence of forever chemicals in Chennai Lake's drinking water. फॉरएव्हर केमिकल्स का बरं म्हटलं आहे? कारण ते डिग्रेड होत नाही आणि ते अक्युम्युलेट होतात विथ टाइम, आणि जेव्हा ते आपल्या बॉडीमध्ये जाणार तिथे पण सुद्धा ते अक्युम्युलेट होणार, आणि दॅट कॅन कॉज सिरियस हेल्थ इश्यूज टू यू. ओके, तर यामध्ये हे बघा, दे आर सिंथेटिक केमिकल्स फाउंड इन एव्हरीडे प्रोडक्ट्स. कुठे? नॉन स्टिक कुकवेअर, फूड पॅकेजिंग दिसते, वॉटर और स्टेन रेजिस्टन्स कोटिंग अँड इंडस्ट्रियल मटेरियल. आणि हे लेक्स मध्ये मिळालं आहे तर ऑब्व्हियसली दे आर फाउंड इन ड्रिंकिंग वॉटर, फूड, हे म्हणजे हे वाला ऑप्शन आपलं राईट आहे. ओके, फॉरएव्हर केमिकल्स आहेत तर इथे लिहिलं आहे डू नॉट डिग्रेड इझिली इन द एन्व्हायरमेंट. ओके, तर हे पण ऑप्शन आपलं बरोबर आहे. ओके, आणि जेव्हा ते डिग्रेडच होणार नाही तर ते अक्युम्युलेट होत जाणार आहे. ओके, they are persistent in the environment and could lead to adverse health effects, right? तर
अक्युमुलेट होत जाते, हे कदाचित एक्झॅक्ट वर्ड लिहिलं नसेल, बट दॅट इज सो अंडरस्टँडेबल की जर ते डिग्रेड होत नाही तर ते अक्युमुलेट होत जाणार आहे, राईट. तर यातलं 1, 2 and 3 ऑल आर करेक्ट. ओके, तर इथे आपले काही लोक जॉईन झाले आहेत. मला त्यांना विचारायचं आहे की हाऊ मेनी ऑफ यू रीड न्यूजपेपर. आपण चॅट बॉक्स मध्ये मेसेज रिप्लाय करू शकता. येस, वाय किंवा एन पण लिहू शकता. लिहा लवकर लवकर, म्हणजे जास्त लोक न्यूजपेपर वाचत नाही वाटतं इकडे. काही ओके हरकत. ओके, नो मेनी पीपल आर टायपिंग. तर ज्यांनी ज्यांनी जे वाचतात आणि जे नाही वाचतात त्या दोघांनाही आता मॅम सांगतील काय एक्झॅक्टली काय करायचं. लिहा लिहा लवकर लिहा. लेट्स मेक दिस वेबिनार इंटरॅक्टिव्ह. ओके, ज्यांनी येस लिहिलं आहे, कॅन आय नो की तुम्ही कुठला न्यूजपेपर वाचून राहिले आहे. आणि ज्यांनी नो लिहिलं आहे, डू नॉट वरी, दिस इज जस्ट द स्टार्टिंग. आपण ते ग्रॅज्युअली डेव्हलप करणार आहोत हॅबिट. 1-2 दिवसामध्ये होणार नाही आहे. ऑलमोस्ट 1 or 2 months लागणार आहे. आणि ते 1 or 2 months नंतर यू विल गेट अन हॅबिट ऑफ रिडिंग द न्यूजपेपर. आणि एक एक लॉजिकल गोष्ट आहे, तुम्ही आता एक्झामसाठी तर वाचणार, जबरदस्ती वाचणार, किंवा होऊ शकते की तुम्ही न्यूजपेपर नाही वाचणार तर काही कंपायलेशन वाचणार. पण इमॅजिन दॅट तुम्ही ऑलरेडी एक ऍडमिनिस्ट्रेटर किंवा ऑफिसर झाले आहेत, तर मग तेव्हा तर तुम्हाला कोणी कंपायलेशन आणून देणार नाहीये, राईट. तेव्हा तर तुम्हाला प्रत्येक जे घडामोडी आहेत त्याचं माहिती असलं पाहिजे. मग तेव्हा तर तुम्हाला न्यूजपेपर रीड करावंच लागेल. ओके, आणि जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला बसत असता तेव्हा ते इंटरव्ह्यूअर्स फार एक्सपिरियन्स्ड असतात, तर दे विल, ते तुम्ही एक्झाम मध्ये जरी आन्सर्स लिहिले असणार, तुम्ही सिलेक्ट झाले असणार, बट दे विल नो, दे विल जज यू. त्यांना इझिली माहित होणार की तुम्ही रेग्युलर अपडेटेड आहेत की नाही जे चालू घडामोडी आहेत त्याबद्दल. आणि तुम्ही समोर सुद्धा तुम्हाला ते हॅबिट नेहमीसाठीच ठेवायचे आहे. तर दिस इज अन इंटिग्रल पार्ट. म्हणजे तुम्हाला फक्त एक्झाम साठी नाही तर नंतर पण तुम्ही जेव्हा एक ऑफिसर बनणार तेव्हा पण तुम्हाला हे कामी येणार आहे. ओके, सो टेक इट व्हेरी सिरियसली. आणि हे खूप खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके ओके, नॉट डेली रिजनल मराठी न्यूजपेपर्स. ओके, ठीक आहे. तर तुम्ही मला एखादी आता तुम्हाला न्यूजपेपर वाचत असाल किंवा नसाल, पण तुम्हाला काही एखादी करंट तुम्ही एखादी इश्यू सांगू शकता का मला की आपल्या इथे काही होत आहे. कुठलं पण सांगू शकता, म्हणजे पॉलिटी रिलेटेड, इकॉनॉमिक्स रिलेटेड, की आपलं इन्फ्लेशन होत आहे का, किंवा काय कुठलं एखादी, तुम्ही न्यूजपेपर रीड नसेलही करत पण तुम्हाला एखादी इन्सिडेंट माहित आहे की आपल्या देशामध्ये काही होत असेल. कॅन यू टेल मी. कुठलंही आपण सांगू शकता की आम्हाला हे माहिती आहे की हे काहीतरी होत आहे, की अजिबात आपल्या घरामध्ये असं बंद होऊन आहेत आणि आपलं इंटरनेट ऍक्सेस नाही, असं तर नाही आहे ना. तर आपल्याला काहीतरी माहित असेल. हा, तुम्ही अनम्यूट करून पण बोलू शकता, स्वतःला अनम्यूट करून पण बोलू शकता, किंवा टाईप करू शकता चॅटमध्ये जसं पाहिजे तसं. Hello, sir. हा बोला. I'm audible. येस, यू आर ऑडिबल. This is Nehal Pusatkar this side. हा बोल. The recent news I have seen is that PM Modi has restricted the flow of Sindhu water to the Pakistan. येस येस, And या व्हेरी गुड. yeah, accordingly, related to Pahalgam, there are many news going on. That's what I have heard about. येस येस, आता मॅम सांगतील. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड स्नेह. आणि फक्त इट्स गुड दॅट तुम्हाला फक्त अटॅक झाला हेच माहित नाही, तर त्याच्यामध्ये वॉटर ट्रिटी सुद्धा, त्याच्यामध्ये काय चेंजेस झाले हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. दॅट मीन्स यू आर क्वाईट अवेअर ऑफ व्हॉट्स हॅपनिंग. ओके, गुड. Thank you. येस येस, वेदश्री मी सुद्धा सांगितलं आहे. व्हेरी गुड. ओके ओके, ठीक आहे. आपण थोडंफार त्याबद्दल बोलूया. ओके, त्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. ओके, जे अटॅक झाला आहे त्याबद्दल. आणि
ते अटॅक झालं तर त्याचा आपल्याला काय एक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी आणि जर तुम्ही ऑफिसर बनले तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला काय इम्पॉर्टंट राहणार आहे आपण बघूया. ओके 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 रिप्लाय करा. ओके आर यू कम्फर्टेबल? सर्वांना म्हणजे माझं हे जे कम्युनिकेशन आहे ते लक्षात येत आहे? येस मॅम. ओके ओके गुड. ओके आणखी मला आणखी एक गोष्ट सांगा चालू करायच्या अगोदर त्या अटॅक बद्दल. आपण कोण कोण इथे एमपीएससी साठी प्रिपेअर करताय आणि कोण एमपीएससी युपीएससी दोन्हीसाठी प्रिपेअर करताय आणि विच लँग्वेजेस यू आर कम्फर्टेबल इन? इंग्लिश, हिंदी, मराठी, तीनों या दोनों? कौन से बताइए. Ma'am, I'm preparing for MPSC and I'm comfortable with Marathi, Hindi and English also. Very good Vedashri. Okay. Okay Snehal. Okay Vishal. Okay, good. Okay. So those who are preparing for MPSC, the good thing is you can even appear for UPSC because syllabus is the same now. Okay. तो आणि यू मस्ट बी नोईंग ना की युपीएससी आपण आपल्या रिजनल लँग्वेजेस मध्ये पण देऊ शकतो, म्हणजे मराठीमध्ये पण देऊ शकता तुम्ही. म्हणजे तुम्ही मेन्स जे आहे ते मराठीमध्ये लिहू शकता. ओके सो आणि दिस इव्हन इन्क्लुड्स इंटरव्ह्यू सुद्धा तुम्ही मराठी लँग्वेज मध्ये देऊ शकता. ते ट्रान्सलेटर बोलवतात तिथे. एक्झॅक्टली. तर येस, सो यू कॅन अपियर फॉर बोथ द एक्झाम. ओके, सेम सिलेबस आहे, सेम तुमचं जे थिंकिंग प्रोसेस राहणार आहे ते सर्व सेम राहणार आहे. ओके, तर आपण बघूया अटॅक बद्दल. ओके, तर मी एक शॉर्ट मध्ये ओव्हरव्ह्यू, तसं आपल्याला सर्वांना माहितीच आहे. तर आपल्या इथे एक अटॅक झालेला आहे, टेररिस्ट अटॅक 22 एप्रिलला. ओके, आणि त्यामध्ये 26 फेटलिटीज झाली आहेत. तर त्यामध्ये एक पाकिस्तान बेस्ड एक आहे रेझिस्टन्स फ्रंट, त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे. ओके, का बरं त्यांनी हे केलं त्याची सुद्धा त्यांनी रिझन हे दिलं आहे की जे डेमोग्राफिक चेंजेस झाले आहे. डेमोग्राफिक चेंज मध्ये काय झालं कोणाला माहिती आहे का? म्हणजे रिसेंटली काश्मीरचं स्टेटस वगैरे काही चेंज केलं ते आपल्याला कोणाला माहिती आहे का? येस, एनीबडी नोज की त्यांनी हे जे रिझन दिलं आहे की डेमोग्राफिक चेंजेस झाले आहे रिजन मध्ये, त्याच्यामुळे आम्ही असं काही केलं आहे. तर कॅन एनीवन टेल मी, डू यू हॅव एनी आयडिया? येस ऑर नो? नो. ओके ओके ओके, मला एक सांगा, इथे सर्व न्यू जे प्रिपेअर करून राहिले ते आहे की कोणी ऑलरेडी? येस, व्हेरी गुड विशाल. येस, व्हेरी गुड. आर्टिकल 370 ॲब्रोगेट केलं आहे. ओके, आपण ते वाचूया. ओके, तर जे इथे आले आहेत, जॉईन झाले आहेत, ते न्यू ऍस्पिरंट्स आहेत की त्यांनी ऑलरेडी काही प्रिपरेशन स्टार्ट केलं आहे, किंवा कोणाचं बॅकग्राऊंड आहे आर्ट्स मध्ये असं? न्यू. ओके स्नेहल. ओके वेदश्री. ओके ओके ओके, तर म्हणून आपल्याला म्हणजे आता काय चालू आहे ते तर इम्पॉर्टंट आहेच, त्याबद्दल स्टॅटिक सुद्धा काय आहे ते सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर आपल्या क्लासेसमध्ये आपण जेव्हा कुठलं असं काही करंट अफेअर्स घेऊ तर त्यामध्ये आपण हे सुद्धा डिस्कस करणं गरजेचं आहे की त्याची हिस्ट्री काय आहे. ओके, म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होणार, कारण तुम्ही ऑलमोस्ट फक्त या इयरची किंवा जे तुम्ही एक्झाम देणार आहे त्याचे 1 वर्ष अगोदरचे न्यूजपेपर वाचणार आहे. ऑब्व्हियसली त्याच्या अगोदर जर 10 वर्ष 20 वर्ष अगोदर काही झालं असेल ते आपण वाचणार नाहीये. तर मग ते आपण क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, डिटेलमध्ये. ओके, तर आता हे जेव्हा अटॅक झाला त्यानंतर आपल्या इंडियाचा काय रिस्पॉन्स आहे की त्यांनी डिप्लोमॅटिक रिलेशन्स जे आहे पाकिस्तान सोबत ते सस्पेंड केलेले आहेत. जे अटारी वाघा बॉर्डर आहे ते सुद्धा त्यांनी क्लोज केलं आहे. जे विजाज आहेत पाकिस्तानी नॅशनल्स जे आहेत जे इथे आले होते कामासाठी किंवा फिरायसाठी म्हणा किंवा कोणी इथे राहायला आलं असेल तर त्यांच्यासाठी ते सुद्धा त्यांनी रिवोक केले आहेत. ओके, इंडस वॉटर ट्रीटी सस्पेंड केली आहे, ते आपण बघूया डिटेलमध्ये समोर. आणि
जे आपले इंटेलिजन्स एजन्सीज आहेत त्यांनी आता कामावर लागतील. ओके. आणि जे पर्पेट्रेटर्स आहेत म्हणजे ज्यांनी हे अटॅक केला आहे त्यांना काय पनिशमेंट मिळेल त्यासाठी ते लोक आता कामावर लागले आहेत. ओके. त्यांना शोधायसाठी. ओके. त्यामध्ये आता पाकिस्तान काय बोलत आहे की आमच्या याच्यामध्ये कुठलंच इन्व्हॉल्वमेंट नाहीये. आणि आपण बघतो एवढ्या वर्षापासून त्यांचा तो एकच स्टँड राहिला आहे की आमचे इन्व्हॉल्वमेंट नाहीये. बट एव्हरीबडी नोज की टेररिझम कुठे लहानपणापासून किती काही जे मुलं आहेत ज्यांना फॅमिलीज नाही आहेत किंवा खूप गरीब आहेत त्यांचं कसं ब्रेन वॉश करून त्यांना टेररिझम मध्ये टाकलं जात आहे हे सर्वांना माहितीच आहे. ओके. तर ऑब्व्हियसली ते क्लेम आपल्यावर येऊ देणार नाही आहेत. तर त्यांनी एअर स्पेस क्लोज केली आहे. म्हणजे आपले जे इंडियन फ्लाईट्स आहेत जे दुसऱ्या वर्ल्ड मध्ये जाणार आहेत तर ते पाकिस्तानच्या एअर स्पेस वरून जाऊ शकत नाही. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपलं लँड जर आपली आहे तर त्याच्यावरचं एअर स्पेस सुद्धा त्याच कंट्रीला बिलॉंग करतं. ओके. आणि त्यांनी ते आपलं एअर स्पेस बंद केलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्या इंडियाचे काय कॉन्सिक्वेन्सेस येतील हे आपल्याला बघावं लागणार आहे. त्यांनी सुद्धा जर इंडियाचे जे काही नॅशनल्स आहेत जे तिथे पाकिस्तानला गेले आहेत त्यांनी सुद्धा विजा तिथे कॅन्सल केलेला आहे. ओके. आणि त्यांनी म्हटलं आहे की जर तुम्ही ह्या वॉटर ट्रीटीमध्ये इंटरफेअर करणार तर आम्ही त्याला ऍक्ट ऑफ वॉर मानणार. म्हणजे आम्ही त्याला एक विल अंडरस्टँड की म्हणजे तुम्ही एक वॉरला सुरुवात करणार आहे की तुम्ही हे केलं आहे स्टार्टिंग वॉरची असं काहीतरी त्यांनी वॉर्निंग दिली आहे. ओके. तर आता आपण युजली एक नॉर्मल सिटीजन जेव्हा असतो तेव्हा काहीही का न होऊ द्या एक ऍक्सिडेंटही झाला जर रस्त्यावर तर आपण कॉन्स्टंटली गव्हर्नमेंटला ब्लेम करत असतो. अरे ही गव्हर्नमेंट अशी तशी ह्यांनी रोडच बरोबर बनवले नाही ह्यांच्या असताना अटॅक झालाच कसं वगैरे. तर फर्स्ट थिंग यू नीड टू नो इज की आपले काही इंटेलिजन्स एजन्सीज आहेत. ओके. आणि जेव्हा एक अटॅक होतं ना ते सर्वांना दिसतं बट यू नीड टू अंडरस्टँड की त्यांचे असे खूप सारे प्लॅनिंग्स असतात आणि त्यातले हजारो आणि कितीतरी जे अटेम्प्ट आहेत ते इंटेलिजन्सद्वारे ते अटॅक्स रोखले जातात. ओके. तर आपल्याला ते कुठले अटॅक्स रोखले गेले हे माहिती नाही आहे बट एक हे जे झालं आहे आणि ते कुठे ना कुठे आपल्या इंटेलिजन्सची फेलियर आहे. ओके. पण जर तुम्ही त्या ठिकाणी पोस्टेड असते यू नीड टू अंडरस्टँड नाव लाईक दिस because now you are not going to be just normal citizens. First of all, you're preparing for this exam. Secondly, tomorrow you are going to be the future administrators. So what you need to do, because लोक तुम्हाला आता ब्लेम करणार आहेत जर तुम्ही ऑफिसर झालात की तुम्ही काय हे नाही केलं किंवा हे का बरं केलं ज्याच्याने असं काही झालं. ओके. सो युअर नाव थॉट प्रोसेस हॅज टू चेंज. नाव you are going to become the government. Okay. So you need to take such decisions. आणि आपण हे जे त्यांनी वॉर्निंग दिली आहे जर आपल्याला तर आपल्याला यामध्ये काही म्हणजे कन्सर्न व्हायची गरज आहे का काय कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि आता जर हे करंट मध्ये काही झालं आहे तर यू कॅन डेफिनेटली एक्सपेक्ट क्वेश्चन ऑन दिस इन द कमिंग इयर. ओके. नेक्स्ट जे आपली एक्झाम होणार आहे ते. ओके. तर याचा इम्पॅक्ट बघूया. आता आपल्याला फक्त हे दिसत आहे की अटॅक झाला आहे बट एका गोष्टी मागे खूप सारे अँगल्स असतात. सर्वात मेन आहे एक अँगल झालं की मिलिटरी एंगेजमेंट. आता एक ऍक्ट ऑफ वॉर जर म्हणत आहे तर आपल्याला लाईन ऑफ कंट्रोल माहिती असेल. माहिती आहे लाईन ऑफ कंट्रोल पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर वगैरे माहिती आहे का. त्यामध्ये आता काही फायरिंग चालू झालेली आहे. ओके. पण त्यामध्ये थँकफुली कुठलंच कॅज्युअलिटी नाही झाली आहे म्हणजे कुठल्या पण आपल्या सोल्जरला काही हे नाही झालं आहे. ओके. बट फायर एक्सचेंज चालू झालं आहे आणि दॅट इज कन्सर्न. ओके. ते एक खूप फार मोठं कन्सर्न आहे. तर एखादी जर जे ऑफिसर्स असतील जे आपल्या डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये असतील किंवा काही त्यांच्यासाठी एक एक मिनिट इज इम्पॉर्टंट आणि त्यामध्ये त्यांचं डिसिजन मेकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट या टाइमवर. ओके. नेक्स्ट आहे इकॉनॉमिक. आता आपण इकॉनॉमिक पॉइंटने बघूया की ह्या अटॅकमुळे काय झालं आहे. ओके. आता एक आपण ऑलरेडी बोललो की एअर स्पेस क्लोज झाली आहे इंडियन एअरलाईन्ससाठी. आता आपले जे वर्ल्डमध्ये कुठे आपले फ्लाईट्स चालले आहेत जे युजली पाकिस्तानच्या वरून रूट घेत होते ते आता तिथून जाऊ शकत नाही. मग आता तिथून जाऊ शकत नाही त्यांना दुसरा वेग घ्यावा लागेल. येस.
what impact on India's stop trade and diplomatic suspension. Okay. मला हे कळलं नाहीये. विशाल, थोडं इफ यू कॅन टेल क्लिअरली व्हॉट यू आर आस्किंग. ओके ओके. तर एक हे झालं आहे. तर तुम्ही जेव्हा आपलं रूट चेंज करणार तर तुम्हाला थोडं एखादी लॉंग रूट घ्यावं लागेल. ओके. आणि मग त्या ज्या कंट्रीवरून चालले त्यांची सुद्धा परमिशन्स घ्यावी लागेल. तिथे सुद्धा दुसऱ्या फ्लाईट्सचे ऑलरेडी रूट्स डिसाइडेड असतील तर त्यांना आपलं ट्रॅफिक, एअर ट्रॅफिक वाढवायचं आहे तर तिथे कंजेशन होणार, ट्रॅफिक होणार. आणि मेन फ्युएल कॉस्ट वाढणार कारण तुम्हाला लॉंग रूट घ्यायचा आहे. मग फ्युएल कॉस्ट वाढणार तर ऑलरेडी ऑटोमॅटिकली तुमचे जे हे आहेत तिकीट कॉस्ट आहे ते पण वाढणार आहे. तर याचा अर्थ आपल्या कुठेतरी नॉर्मल जे आपले कॉमन सिटीजन्स आहेत त्यांच्यावर याचा इफेक्ट पडणार आहे. ओके. स्टॉक मार्केटमध्ये पण सुद्धा आपण बघू असं काही मेजर इव्हेंट झालं टेररिस्ट तर मोस्टली स्टॉक मार्केट खाली पडते आणि त्यामुळे खूप सारे इन्व्हेस्टर्स, बिझनेसमॅनचा लॉस होत असते. ओके. ट्रेडवर इम्पॅक्ट होते. जर आपल्या देशामध्ये, दोघां देशांमध्ये काही सबस्टन्स इम्पोर्ट एक्सपोर्ट होत असतील त्याच्यावर इम्पॅक्ट होते. मग त्याच्यावर इम्पॅक्ट झाला तर असं गव्हर्नमेंटला तर तसं काही फरक पडायला नाही पाहिजे. बट मेन गव्हर्नमेंटचं कन्सर्न आहे कॉमन सिटीजन्स. ओके. कॉमन सिटीजन्सला जर काही त्याच्यावर इम्पॅक्ट होत असेल तर गव्हर्नमेंट हॅज टू लुक इन टू इट, राईट. तर जे इम्पोर्ट एक्सपोर्ट जे एखादी व्यक्ती असेल जो आपला छोटाफार बिझनेस हे करत असेल आणि आपलं काही सामान तिकडे एक्सपोर्ट करत असेल त्याचा किती मोठा लॉस होणार. कारण त्यांनी तर काहीतरी आपलं ऑलरेडी प्रोडक्शन केलं आहे की मला हे द्यायचं आहे. त्याच्यासाठी हे अटॅक इज काय म्हणते एकदम न्यू आहे. म्हणजे त्यांना काही एक्सपेक्टेड नव्हतं की असं होणार आहे. पण झालं आता अटॅक. तर मग त्याच्यामध्ये त्याच्या ट्रेडमध्ये काहीतरी हे पडेल. त्याचे जे सप्लाय आहे ते बंद होणार. ओके. तर त्याला काहीतरी फायनान्शियल लॉस होणार आहे. टुरिझम, आता जे काश्मीरचे नॉर्मल सिटीजन्स आहेत ते लोक टेररिस्ट नाही आहेत आणि त्यांचं जे आमदनी आहे ते टुरिझममुळेच आहे. तिथे आता काही फारसे इंडस्ट्रियलायझेशन वगैरे नाही आहे. काही तिकडे खूप जॉब्स नाही. जे कॉमन आहे त्यांचं जे रोजचं डेली अर्निंग आहे ते टुरिझममुळे आहे. आता जे लोक प्लॅन करतील तिकडे जायचं ते विचारच करतील, राईट. तर त्याच्यावर पण इम्पॅक्ट पडणार. ओके. तर त्यांची जे इन्कम आहे त्यांना सुद्धा त्याचं कॉन्सिक्वेन्सेस होणार. ओके. जे बायलॅटरल ट्रिटीज आणि अग्रीमेंट्स आहे त्याच्यामुळे सुद्धा खूप फायनान्शियल लॉस होतं. ओके. तर ते इकॉनॉमिक पॉइंट ऑफ व्ह्यूनी झालं. ओके. तुम्हाला कळलं इकॉनॉमिक्सवर काय इफेक्ट पडत आहे एका अटॅकचं? येस ऑर नो? म्हणजे आपली जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यावर कसं काय इम्पॅक्ट पडतंय हे तर आपण फक्त काहीच पॉइंट घेतलेत. ओके. आता आपला फक्त इंट्रोडक्टरी क्लास आहे. आपण नंतर खूप डिटेलमध्ये कुठलाही इव्हेंट असेल त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार. ओके. आता हे झालं इकॉनॉमिक्स. आता बघूया आपण हिस्ट्री. ओके. आता काश्मीरची जी हिस्ट्री आहे ते आपल्याला ऑलमोस्ट आपण लहानपणामध्ये बघितलं असेल की 1947 मध्ये जेव्हा इंडिया आणि पाकिस्तानचं पार्टिशन झालं तेव्हापासनं ते जे जागा आहे ते कन्फ्लिक्ट मध्ये आहे आणि पाकिस्तान क्लेम करतं की ते आमच्याकडे आलं पाहिजे. ओके. आणि इंडियाचं तर काश्मीर इज इंटिग्रल पार्ट. ओके. तर पाकिस्तान नेहमी त्यामध्ये काही ना काही इश्यूज क्रिएट करत आहे. ओके. त्यानंतर काही वॉर्स झाले इंडिया पाकिस्तानमध्ये त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आर्टिकल 370 आणि 335A ह्याला अब्रोगेट केल्यामुळे त्याला डिलीट केलं आहे कारण काश्मीरला स्पेशल स्टेटस देण्यात आलं होतं. ओके. आणि ते स्पेशल स्टेटस त्यांचं स्वतःचं एक कॉन्स्टिट्यूशन वेगळं होतं. हे माहितीये का आपल्याला कोणाला की त्यांचं एक सेपरेट कॉन्स्टिट्यूशन होतं? येस एनीवन? आणि आता ते येस व्हेरी गुड. तर आता ते त्यांचं कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते आता सस्पेंड जे ते कम्प्लिटली हे होणार आणि त्यांच्यावर जे आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे फुल्ली आता ते लागू होणार. फुल्ली. नाहीतर अगोदर फक्त 1-2-3च गोष्टी होत्या ज्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंट त्यामध्ये हे करू शकत होती. एक डिफेन्ससाठी, एक फॉरेन अफेअर्स आणि एक कम्युनिकेशन्स. फक्त यासाठीच आपलं इंडियन गव्हर्नमेंट काही करू शकत होती. पण हे फार गरजेचं होतं बरं. हे जे आर्टिकल त्यांनी अब्रोगेट केले ह्याचे खूप चांगले काही इम्प्लिकेशन्स आहेत कारण इतकं टेररिझम त्यामध्ये होत होतं. बिलकुल गव्हर्नमेंट, आपली सेंट्रल गव्हर्नमेंट काही करू शकत नव्हती आणि खूप सारे जे लीडर्स असतात ना ते आपलं मोटिव्ह हे करण्यासाठी हे सर्व चालू देतात त्यांच्या याच्यामध्ये सुद्धा.
तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं इंटरफेरन्स असणं खूप गरजेचं होतं. आणि त्याचे काही ना काही ऑब्व्हियसली नेगेटिव्ह इम्पॅक्ट पण असतील जे कॉमन सिटीजन्सवर झाले, जसं इंटरनेट बंद करण्यात आलं. वी डोंट नो की त्यांचे नॉर्मल जे सिटीजन्स आहेत ते कशा प्रकारे विचार करतात, त्यांचे काय मत आहे, हे सर्व जे आहे त्याचे काही नेगेटिव्ह इम्प्लिकेशन्स पण असतील, ते पण आपण डिटेलमध्ये नंतर वाचूया. तर आपल्याला म्हणजे हे झालं वॉर, त्याच्यामुळे याची हिस्ट्री काय आहे आणि मेन कारण तिथे सांगत आहेत की जे तुम्ही आर्टिकल्स हे केले आहेत काश्मीर बद्दल ऍब्रोगेट, ते रिझन त्यांनी दिलं आहे की त्यामुळे आम्ही असं काहीतरी अटॅक केलाय. ओके. एक जॉग्रफी म्हणजे की ते कुठे त्याचं जे जम्मू काश्मीर आहे कुठे सिच्युएटेड आहे. ओके. ते तर आपल्याला पल्लवी 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 एक मिनिट, सॉरी टू इंटरप्ट. मी एक ना याच्यामध्ये एक हे शेअर करतो येस मॅप. त्यांनी तुला हे सांगायला बरं पडेल. एकदा हा मॅप एक्सप्लेन करून दे. हा दिसत आहे ना सगळ्यांना? येस हा. तर जस्ट एक्सप्लेन इट थ्रू दिस जॉग्रफी एकदा, की त्याची ओरिजिनली कसं होतं आणि आता राईट नाव इंडियाजवळ त्याचं किती पोझिशन आहे आणि काय म्हणजे इंडस वॉटर वगैरे कुठून ती रिव्हर अप्रॉक्सिमेटली फ्लो करते, तसं एकदा सांगताना बरं पडेल. ओके ओके ओके. तसं मी तुम्हाला आता शॉर्टमध्ये सांगणार आहे, कारण आपल्याला मेन ही क्लास जे आहे ते इंट्रोडक्शन साठी आहे, तर आपण हे डिटेलमध्ये वाचूया. बट एक तुम्हाला शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार की हे जे जिओग्राफी आहे, जे लोकेशन आहे, हे का बरं एवढं इम्पॉर्टंट आहे. ओके. तर आपण जे बोल्ड ब्लॅक मध्ये जे बॉर्डर बघत आहोत ते फुल काश्मीर आहे. ओके. आणि जे ऍक्सेशन ट्रिटी साईन झाली होती त्यामध्ये हे पूर्ण जे काश्मीर आहे ते आपल्या इंडियाचं इंटिग्रल पार्ट आहे. ओके. पण त्यानंतर पाकिस्तानला हे मंजूर नव्हतं, तर त्यांनी काही वॉर केले आहेत आपल्यामध्ये आणि त्यांनी काही टेरिटरी जे आहे ते आपल्याला ग्रीन कलर मध्ये पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर दिसत आहे, ते पण इंडियाचं इंटिग्रल पार्ट आहे बरं का. पण तिथे जेव्हा वॉर झाले आहे त्यामध्ये त्यांनी तिथे ऑक्युपाय केलं आहे, ते म्हणजे तिथे काही मिलिटरी नी त्यामध्ये घुसून त्यामध्ये वॉर करून तिथे ते तेवढी टेरिटरी जी आहे तेवढी जागा ऑक्युपाय केलेली आहे. राईट. आणि वरती जे आपल्याला हे दिसत आहे रेड लाईन्स, स्टँडिंग लाईन्स दिसत आहे, टेरिटरी सिसिडेड बाय पाकिस्तान टू चायना, तर हे सुद्धा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरचंच पार्ट होतं. तर यू मस्ट बी नोईंग की पाकिस्तान अँड चायना हॅव गुड रिलेशन्स, म्हणजे पाकिस्तान हॅज नो अदर ऑप्शन, कारण त्याला जर इंडियासोबत थोडंफार हे ठेवायचं आहे तर त्याला चायनाचा कुठे ना कुठे एक हे बनूनच चालावं लागेल, त्याचं काय म्हणणार, त्याच्या साईडमध्ये अलाईन राहायला, त्याला अलाय बनायला त्याच्याशिवाय ऑप्शन नाही आहे. ओके. तर म्हणून त्यांनी काय केलं की काय पार्ट ऑफ द जे त्यांच्याकडे होती इंडियन म्हणजे काश्मीर जे होतं ते त्यांनी काही 1963 मध्ये चायनाला दिली. ओके. आणि हे जे अक्साई चीन दिसत आहे हे सुद्धा काश्मीरचंच पार्ट आहे, पण हे सध्या चायनाचं त्यांचे खूप ते मिलिटरी खूप हे करत असतात आणि त्यांनी सुद्धा हे इथे ऑक्युपाय केलेली आहे. ओके. आणि जे आपल्याला लाईन दिसत आहे, जे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आणि काश्मीरमध्ये जे लाईन जात आहे ज्याच्यातून ते आपण सेपरेट करू शकतो की एक नॉर्मल जे इंडियामधचं आपले इंडियन सिटीजन्स राहून राहिले आहेत आणि तसं इंडियन सिटीजन्सच आहे ते सर्व, बट ते लाईन ऑफ कंट्रोल जे आहे ते सेपरेट करते जे काश्मीर जे आता आपल्या इंडियन याच्यामध्ये आहे आणि जे काश्मीरला ऑक्युपाय केलेलं आहे पाकिस्तानने त्याला जे डिवाइड करते ते लाईन ऑफ कंट्रोल आहे. आणि जे काश्मीर इंडियाचा पार्ट आहे आणि जे अक्साई चीनचा पार्ट आहे त्याला जे डिवाइड करते ते लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे. हे एक बेसिक तुम्हाला माहिती आहे. त्याचं डिटेल आपण जेव्हा क्लास घेऊ त्यामध्येच मी एक्सप्लेन करणार. ओके. कारण आपल्याला दुसरे पण इंट्रोडक्शन जे करंट अफेअर्स प्रिपरेशन बद्दल ते जे आपल्याला आज डिस्कस करायचे आपण आता त्याबद्दल डिस्कस करूया. ओके. आता तू तुझं हे शेअर कर पल्लवी. येस. ओके.
ओके, तर आपण यामध्ये जॉग्राफी सुद्धा बघितलंय. पॉलिटी अँड इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये तेच आपले जे आर्टिकल्स असणार आहेत काश्मीरशी रिलेटेड, ते आपल्याला जसं अभ्यास करायचा आहे. आणि त्यामध्ये जे आपले काही आता जेव्हा असं काही अटॅक होतं ना, तर सिन्स दिस इज अ ग्लोबलाइज्ड वर्ल्ड, हे जे अटॅक झाला आहे ऑब्व्हियसली जसं युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल आहे किंवा जनरल असेंब्लीची मीटिंग आहे, त्यामध्ये ऑब्व्हियसली इंडियन जे डेलिगेट्स असणार ते तिथे हा टॉपिक डिस्कस होणार की कसं पाकिस्तानमुळे आपल्या इंडियन कॉमन सिटीजन्सला इश्यूज फेस करावे लागत आहे. तर हे इश्यूज पूर्ण वर्ल्ड वाईड डिस्कस होतात. ओके, तर आपले काही ट्रीटीज जसं आहेत किंवा आपल्या आणि इंडिया आणि पाकिस्तानचे, हे सुद्धा इंटरनॅशनल रिलेशन्सचं टॉपिक आहे, कारण इंडिया आणि पाकिस्तान आर 2 डिफरंट कंट्रीज. तर त्यामुळे त्याच्यावर काय इफेक्ट पडतं हे इंटरनॅशनल रिलेशन्सचं टॉपिक राहणार आहे. ओके, नेक्स्ट आहे सेक्युरिटी. आता ऑब्व्हियसली जे आपली सेक्युरिटी कुठेतरी चॅलेंज झाली आहे या इन्सिडेंट्समुळे. ओके, आणि इंटरनल जे बाहेरून जे लाईन ऑफ कंट्रोलवर असो किंवा इनसाइड मध्ये सुद्धा थ्रेटन झाली आहे. तिथे एक नॉर्मल जे टुरिस्ट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि तिथले जे नॉर्मल लोकल रेसिडेंट्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक सेक्युरिटी थ्रेट झाली आहे. आणि एका देशामध्ये जर एक कॉमन सिटीजन जे आहे तो सिक्युअर नसेल तर दॅट्स अ व्हेरी बिग थिंग फॉर द कंट्री. ओके, फॉर द गव्हर्नमेंट. तुम्ही आता आपण इथे सेफ आहोत तर इट्स इझी की यू आर नॉट फीलिंग एनिथिंग, बट तिथे राहून ते सेक्युरिटी फेस करणं आणि एक डेमोक्रेटिक कंट्रीसाठी हे दिस इज अ व्हेरी बिग थिंग. ओके, सो द गव्हर्नमेंट हॅज टू डू समथिंग फॉर दिस, राईट? तर ते काय आपण सेक्युरिटीसाठी करणार किंवा कुठले कुठले फोर्सेस आहेत सेक्युरिटी बघतात, ते कुठले इंटेलिजन्स एजन्सी आहेत ते सुद्धा आपल्याला या सेक्युरिटीमध्ये कव्हर करायचे आहे. काउंटर टेररिझम मेकॅनिझम जे आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि आता हा अटॅक झाला तर यू कॅन 100% एक्सपेक्ट दिस क्वेश्चन फॉर दिस मेन्स एक्झाम, इनफॅक्ट इवन फॉर द प्रिलिम्स. आणि तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये तर मोस्टली विचारणारच की ऍज अ कंट्री तुम्ही टेररिझमसाठी काय मेजर्स घेऊन राहिले आहेत. ओके, ऑलरेडी काय घेऊन राहिले आहेत आणि तुम्ही जर एक स्वतः ऍडमिनिस्ट्रेटर आहे तर तुम्ही काय घेऊ शकता टेररिझम साठी जे मेजर्स आहेत ते. कारण आपण मुंबईवर पण अटॅक्स बघितले, असं नाही की फक्त काश्मीरच हे आहे. आणि खूप सारे ऑल ओव्हर इंडिया जे आहेत, ऑल ओव्हर इंडिया हे टेररिझम अटॅक्स कुठे पण होऊ शकतात, राईट? तर त्याची आपल्याकडे ऑलरेडी हिस्ट्री आहे. तर त्यासाठी आपण काय करू शकतो हे तुम्हाला नक्कीच एक्झाम मध्ये विचारणार, ह्याचे तुम्ही यू कॅन कन्सिडर दॅट. तर यामध्ये आपल्याला खूप डिटेल अभ्यास करावा लागेल. ओके, आणि मेन इफेक्टिव्हनेस की असे अटॅक्स प्रिव्हेंट करायसाठी किती इफेक्टिव्ह आहे. मी तुम्हाला तेच बोलले की एखादी अटॅक होत असतं, पण यू शुड नो दॅट देर आर थाउजंड्स ऑफ सच अटॅक्स जे आपल्या सिक्युरिटी आणि इंटेलिजन्स एजन्सीजनी त्यांना होऊ दिलेलं नाहीये. ओके, सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि व्हेरी इम्पॉर्टंट आपल्याला आता मेन्स मध्ये एसे रायटिंग राहणार आहे. तर एसे मध्ये सुद्धा हे क्वेश्चन यू कॅन एक्सपेक्ट फॉर शुअर. आणि त्यामध्ये 1000 to 1200 वर्ड्स मध्ये तुम्हाला टेररिझम रिलेटेड असो किंवा इंटरनॅशनल डिप्लोमसी असो. ओके, आणि रिजनल स्टेबिलिटी. ओके, स्टेबिलिटी गरजेची आहे. ओके, एक नॉर्मल सिटीजन आपलं डे टू डे जे आपलं लाईफ आहे, स्कूल जाणं असो, जॉबवर असो, ते स्टेबिलिटी आणण्यासाठी आपण काय करू शकतो याच्यावर मोस्टली टॉपिक्स विचारणार. आणि आता हे इन्सिडेंट झाला आहे तर यू कॅन 100% एक्सपेक्ट क्वेश्चन ऑन दिस. तर तुम्हाला कळलं की एका टॉपिकमुळे आपले ऑल ओव्हर प्रत्येक सब्जेक्टवर कुठे ना कुठे त्याचा इम्पॅक्ट होत आहे. हे आपल्याला समजत आहे का की कसं इम्पॅक्ट होत आहे आणि कसं एखादी टॉपिकचा अभ्यास करावा लागेल आपल्याला फ्रॉम एव्हरी पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे एक प्रत्येक सब्जेक्टच्या पर्स्पेक्टिव्हनी. येस, प्लीज टेल मी. आलं लक्षात की कसं एका टॉपिकनी आपले प्रत्येक सब्जेक्टला कसं रिलेटेड असते आणि कसं अभ्यास करावा लागेल. हे तर एकच आपण एक्झाम्पल घेतलंय, असं आपण प्रत्येक इम्पॉर्टंट अफेअर्स जे होत आहे त्याबद्दल आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार. येस, टेल मी. लक्षात येत आहे? Type yes or no in the chat box. Yes. Why or Okay.
Okay, Vishal. Yes, others?